याची वाच्यता होत नाही. कुठल्याही इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये वाच्यता होत नाही. लोकशाहीमध्ये ज्याला आपण चौथा आधारस्तंभ म्हणतो, की चौथा आधारस्तंभ खरंच प्रमाणित बनतो, त्या लोकशाहीला बळकटीकरण देता येतं. आपल्या गोष्टीला मग प्राधान्याने काय होते की याच्यामध्ये तुम्ही जो आता माहिती अधिकारात सरकारलाच माहीत नाही आहे. मग आता हा दोष सरकारचा आहे का जनतेचा, हे आपण आपल्या लक्षात ठेवायला पाहिजे. कारण नेमकं भारत सरकार हे कोण आहे, तुम्ही जर संविधान काढून बघितलं तर कुठंच कंट्री उल्लेख नाही आणि राज्यघटनामध्ये देशाची घटना नाही की राज्य उपोषणाला बसला, कशा संदर्भात बसला उपोषणाला? उपोषणाला बसण्याचा संदर्भ असा या महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य आणि पराक्रमाला पुण्यात झालेली भूमी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून तुम्हाला मला आपला स्वाभिमान, आपली अस्मिता निर्माण करून दिली. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो जर कोणी जिवंत ठेवला असेल तर तो ठेवला आहे गडकिल्ले. परंतु तुम्ही आज बघू शकता की गडकिल्ल्यांची अवस्था काय. असंख्य गडकिल्ले असे ज्यांचं अस्तित्व संपुष्टात येण्याच्या मार्गावर. मग अशा वेळी त्या गडकिल्ल्यांकडे लक्ष कोण देणार? आपण आम्ही दुर्ग सेवा करतो, दुर्ग संवर्धन मोहिमा करतो, पण त्यानं कायमचं त्याचं समाधान होणार नाही आहे. त्याच्यामुळं आमची राज्य सरकारकडे अशी मागणी आहे, गेल्या अनेक वर्षापासूनची आमची मागणी आहे की स्वराज्यातील जे गडकिल्ले आहेत, मावळ्यांच्या समाध्या असतील किंवा मावळ्यांचे जन्मस्थळं असतील, ऐतिहासिक घटनांचे साक्ष देणारे ठिकाणं असतील, तर या सगळ्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने एक स्वतंत्र महामंडळ स्थापन केलं पाहिजे, ही अशी आमची प्रमुख मागणी आहे. पुढली भूमिका काय आता? आता आमरण उपोषणाला आम्ही बसलो, बघूयात. आज पहिला दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गडकोट आहेत, जे गडकिल्ले आहेत, आजही आजच्या अभियांत्रिकीला, आजही आजच्या इंजिनियरला लाजवणारे गडकिल्ले आहेत. म्हणजे कुठल्याही पद्धतीचा जर भारतातला इंजिनियर उभा केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखा गड बांधून दाखवा असं सांगितलं तर त्या इंजिनियरनं तोंडात बोट घातलं पाहिजे. अशी अवस्था आजच्या या सरकारची आहे, सरकारमधल्या प्रशासकातल्या लोकांची आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा आधार असणारे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याला त्या ठिकाणी ज्या गडकिल्ल्यांमध्ये राहायला मिळालं असे गडकिल्ले आणि आमच्या स्वराज्याची प्रेरणा देणारे जे गडकिल्ले आहेत ते गडकिल्ले आज सुरक्षित नाही आहेत आणि त्या गडकिल्ल्याच्या संवर्धनासाठी हे खऱ्या अर्थानं आजचं आमरण उपोषण आहे. एवढंच नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यावर खेकड्यासारखे बसणारे जे अतिक्रमित लोक आहेत ते अतिक्रमणसुद्धा सरकारनं काढले पाहिजेत. एवढंच नाही, प्रत्येक किल्ल्यावर जो शौर्याचा पराक्रमाचा भगवा ध्वज आहे, भगवा रंग आहे, तो झेंडासुद्धा त्या गडकिल्ल्यावर लावण्यात यावा. या मागण्याबरोबर ही सुद्धा एक प्रमुख मागणी आहे. एवढंच नाही, जिल्ह्याभरातील वेगवेगळ्या संघटनांनी सुद्धा या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे आणि इथून पुढं या जिल्ह्यातल्या सगळ्या संघटनासुद्धा आमच्यासोबत असतील. प्रामुख्यानं विशेषतः जर उल्लेख करायचा झाला, विश्व हिंदू परिषदेसारखी जे संघटना आहे, बजरंग दलासारखी जे संघटना आहे, अशा धार्मिक कार्यामध्ये अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये प्रामुख्यानं या प्रतिष्ठानच्या सोबत राहील ही ग्वाही देतो आणि बोलण्याला पूर्णविराम. परिवार रूपामाता परिवार म्हणून ओळखला जातो, ते गुंडसाहेब जे कुटुंबाचे प्रमुख आहेत, त्या कुटुंबाच्या प्रमुखानं सुद्धा या उपोषणस्थळी पाठिंबा देण्याचं जाहीर केलेलं आहे. काही वेळात येऊन ते पाठिंबा सुद्धा देतील. मी किसन पाटील चव्हाण, अध्यक्ष जागर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य. जागर प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षापासून संघटना दुर्ग संवर्धनाचं काम महाराष्ट्रभर करत आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून स्वराज्यातील गडकिल्ले, मावळ्यांच्या समाध्या, जन्मस्थळं आणि ऐतिहासिक घटनांची साक्षीदार असणारी घटनास्थळं या सर्वांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने एक स्वतंत्र गडकोट विकास महामंडळ स्थापन केलं पाहिजे, ही मागणी आपण प्रामुख्याने करत आहोत. आणि आज हीच मागणी घेऊन मी तुळजापूर येथे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेलो आहे.